परत एक वार तुम्हा सर्वांचं या भक्तीमध्ये मी स्वागत करत आहे प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये। आणि जो विषय आपण मननासाठी घेतलेला आहे, द हिलिंग पॉवर ऑफ फॉरगिवनेस, मध्ये जे सामर्थ्य आहे स्वास्थ्य मिळण्याचं, त्याविषयी आपण आज सुद्धा बघणार आहोत दुसऱ्या भागामध्ये। तत्पूर्वी एक लहानशी गोष्ट मला आठवली की एकदा एक तरुणग्रस्त, त्याचं आणि त्याच्या वडिलांचं नातं बिघडल्यामुळे त्याने काहीतरी असं केलं होतं की ज्याच्यामुळे वडिलांना वाईट वाटलं आणि तो निघून गेला। बरेच वर्ष झाले, वडील म्हातारे झाले आणि आपल्या मुलाची खूप आठवण त्यांना येत होती आणि म्हणून त्यांनी पेपरमध्ये ऍड दिली की जॉन, मला तुझी खूप आठवण येते आणि कृपा करून तू मला तो एक ज्या न्यूजपेपर मधून मी हे ऍड देत आहे त्याच न्यूजपेपरच्या ऑफिसच्या समोर येऊन तुम्हाला मला तुला भेटायचं आहे आणि मला तुझी क्षमा मागायला पाहिजे, कारण मी तुझ्या बरोबर फार रूडली वागलो। आणि त्याने तारीख आणि वेळ दिली होती, त्याप्रमाणे हे ग्रस्त, हे वडील त्या न्यूजपेपरच्या ऑफिसच्या समोर जेव्हा पोहोचले तेव्हा त्या ठिकाणी जवळपास 50 पेक्षा जास्त जॉन नावाची मुलं त्या ठिकाणी उपस्थित होते, क्षमेची याचना करत। यावरून आपल्याला असं दिसतं की क्षमा आदान प्रदान करण्यासाठी आजकाल अत्यंत आवश्यकता आहे। पुष्कळांना क्षमेची गरज आहे, पुष्कळांना क्षमा मागण्याची गरज आहे आणि क्षमेचं वातावरण या जगामध्ये निर्माण होणं प्रभू येशू ख्रिस्ताच्या कृपेमुळे आवश्यक आणि इतकंच केवळ नव्हे तर पॉसिबल आहे। आणि आज याच विषयावरती परत एक वार आपण विचार विनिमय करतात। प्रभूला आपण प्रार्थना करूया की प्रभूने आपल्याला त्याच्या वचनाच्या द्वारे परत एक वार भेट देऊन आशीर्वादित करावं। आमच्या पवित्र आणि प्रेमळ पित्या, तुझे मनापासून उपकार मानतो। आज पुन्हा एक वार एकत्रित तुझी भक्ती करण्याचा हा सुंदरसा प्रसंग तू आम्हाला दिला आणि जी वचनं आम्ही वाचलेली आहेत आणि ज्या इतर वचनावर आम्ही विचार विनिमय करणार आहोत, मनन करणार आहोत, आम्ही तुला विनंती करतो की त्या सर्व वचनाची, तुझ्या संदेशाची उकल आम्हाला मिळावी आणि तुझं वचन नीटसं आम्हाला कळावं। त्याप्रमाणे आमच्या वर्तनात परिवर्तन घडवून आणण्यासाठी तुझ्या पवित्र आत्म्याचं कार्य आमच्या मनामध्ये, आमच्या जीवनामध्ये व्हावं, म्हणून आम्ही स्वतःला तुझ्या हातात सुपूर्द करत आहोत। सर्व प्रकारचे विचलित करणारे विचार आणि तुझ्या आजच्या आशीर्वादापासून आम्हाला वंचित ठेवणाऱ्या सर्व गोष्टी आमच्यापासून तू बाजूला सांग आणि आज पुन्हा एक वार आमचे संपूर्ण एकाग्रतेने विचार तुझ्यावर केंद्रित होण्यासाठी आम्ही स्वतःला तुझ्या हातात सुपूर्द करत आहोत। येशू आमचा तारणाऱ्याच्या नावात प्रार्थना मागतो, म्हणून तू स्वीकार, आमेन। क्षमा करणं हा एक आध्यात्मिक व्यायाम किंवा कसरत आहे, कारण तिमोथेच्या पत्रामध्ये पहिले तिमोथी 4 आणि 8 मध्ये असं म्हटलेलं आहे की फिजिकल ट्रेनिंग इज गुड, बट ट्रेनिंग फॉर गॉडलीनेस इज मच बेटर, प्रॉमिसिंग बेनिफिट्स इन दिस लाईफ अँड इन द लाईफ टू कम। कारण शारीरिक कसरत थोडक्या बाबतीत उपयोगी आहे, परंतु सुभक्ती तर सर्व बाबतीत उपयोगी आहे। तिला आत्ताच्या आणि पुढच्या जीवनाचे अभिवचन मिळालेले आहे। म्हणून क्षमा करणं एक आध्यात्मिक सराव आहे, एक कसरत आहे, एक प्रकारचा व्यायाम आहे। त्याच्यासाठी आपल्याला श्रम करावे लागतात। स्वतःला निरोगी आणि स्वस्थ राहण्यासाठी ही क्षमा करण्याचा हा सराव करायला आपण सर्वांनी शिकायला पाहिजे। कृतीतून किंवा आपल्या बोलण्याने ज्याने आपल्याला दुखावलेला आहे किंवा आपल्याला त्रास दिलेला आहे, आपल्याला आपलं जीवन हे फार मुश्किल केलेलं आहे, त्याला क्षमा करण्या इतके इतर कोणतीही कसरत किंवा कोणताही सराव कठीण नाही आहे। आणि आपल्या आरोग्यासाठी मात्र हे अतिशय आवश्यक आहे।
संशोधन केलेलं आहे पुष्कळ लोकांनी या विषयावरती. आणि जेव्हा जे काही संशोधन झालेलं आहे, जे काही रिसर्च झालेलं आहे, त्याचा गोषवारा थोडक्यामध्ये मी सांगत आहे की जेव्हा आपण इतरांबद्दल आपल्या मनामध्ये असंतोष आणि कटुता धरतो, बाळगतो, तेव्हा आपल्या आध्यात्मिक, भावनिक आणि शारीरिक आरोग्यावर निगेटिव्ह, नकारात्मक मार्गाने सारखा परिणाम होत असतो. When we harbor resentment, a grudge in our heart, आणि मी मागच्याच रविवारी म्हटलं की आपल्या मनामध्ये इतरांविषयी ग्रज ठेवणं हे म्हणजे स्वतः विष प्राशन करून ज्याच्या विरुद्ध आपल्या मनात काही कटुत्व आहे त्याचं वाटोळं व्हावं असं चिंतित करणं त्या प्रकारे आहे. So when we harbor resentment and bitterness towards other people, our spiritual, emotional and physical health can be impacted upon a negative way. नकारात्मक भावना धरून राग येण्यामुळे आपल्या मनामध्ये आरोग्याच्या समस्या निरनिराळ्या प्रकारच्या उद्भवतात आणि ज्याच्या विषयी आपल्या मनामध्ये हे कटुत्व, राग, मत्सर किंवा कुठल्याही वाईट भावना आहेत, तो कदाचित सुखी असतो, पण आपल्याला त्याचा दाह, आपल्याला त्याचा त्रास होत असतो. असे बरेच संशोधन आहेत की जे सूचित करतात की सतत आपल्या मनामध्ये, हृदयामध्ये राग बाळगल्यामुळे आपल्याला सातत्याने त्या आठवणी येतात आणि आपलं जीवन जे आनंदाचं असायला पाहिजे ते मात्र चिंतित जीवन होतं, असंतोषाचं जीवन होतं. ते जीवन असं होतं की ज्यामध्ये कुठल्याही प्रकारचा कस राहत नाही. बऱ्याचशा संशोधनाच्या कंक्लुजन मध्ये असं पण म्हटलं जातं की अशा आध्यात्मिक असंतोष, जो असंतोष असतो त्यावर मात करता न येणं किंवा भूतकाळातील आपल्या ज्या जखमा आहेत त्याचा विसर न पडणं, ज्यांच्या मनात द्वेष, अशा सर्व लोकांच्या मनात जो द्वेष धगधगत असतो किंवा सूड भावना धगधगत असते, त्यांचा भावनिक आणि शारीरिक आरोग्याच्या बाबतीत लवकरच मोठ्या प्रमाणामध्ये त्यांना संकटांना तोंड द्यावं लागतं. आणि परत परत मी सांगतो की या सर्व रिसर्चचा आपण एकत्र जर त्याचा कस काढला, जिस्ट काढली, तर ती ही आहे की आपण आपल्या मनामध्ये ज्यांनी कोणी आपल्याला त्रास दिलेला आहे, आपलं मन दुखवलेलं आहे, आपलं जीवन हे असह्य केलेलं आहे, अशा लोकांच्या विरुद्ध आपल्या मनामध्ये कलुषितच असतं इतकंच नाही, राग असतो, सूड भावना असते आणि ही जोपासल्या जाते. जसं जसं आपल्याला त्याची आठवण येते, त्या लोकांची आठवण येते, त्यांनी काय काय केलं याची आठवण, याचं स्मरण सतत आपल्या मनामध्ये होत असतं, तेव्हा त्या व्यक्तीचं तर जीवन कसं आहे आपल्याला माहित नाही, पण आपल्याला मात्र या सर्व गोष्टीचा त्रास होत असतो. पवित्र शास्त्र काय सांगते आज आपण हेच बघणार आहोत की आपण काय उपाय करणार आहे. प्रॅक्टिकल गोष्टी आपण बघणार आहोत की ही खरी गोष्ट आहे, आपल्याला त्रास होतो हे बरोबर आहे, ते आपण विसरू शकत नाही हे पण बरोबर आहे. हे सर्व काही अतिशय प्रॅक्टिकल आहे. पण पवित्र शास्त्र आपल्याला काय सांगतं, आणि पवित्र शास्त्रामध्ये एक खूप चांगलं वचन आहे की सर्व रक्षणे वस्तूपेक्षा आपल्या अंतःकरणाचं रक्षण कर, कारण त्यात जीवनाचा उगम आहे. Above all else guard your heart, for it is the wellspring of life. जेव्हा आपलं मन, आपलं अंतःकरण हे ट्रबल्ड आहे, ते धगधगत आहे अग्नीने, रागाच्या सूडबुद्धीने, तर मग मात्र त्याचा परिणाम आपल्या अंतःकरणाच्या धगधगीमुळे त्याचा परिणाम आपल्या शरीरावर होतो. म्हणून पवित्र शास्त्र सांगतं पहिली गोष्ट की टेक केअर ऑफ युअर हार्ट. अबाउट ऑल एल्स, सर्व रक्षणीय वस्तूपेक्षा आपल्या अंतःकरणाचं रक्षण कर, कारण त्यात जीवनाचा उगम आहे. पवित्र शास्त्र आपल्याला असं पण सांगतं, पहिले योहान 1:9, जर आपण आपली पापे पदरी घेतो तर तो विश्वासू व न्यायी आहे म्हणून आपल्या पापांची क्षमा करीन आणि आपल्याला सर्व अधर्मापासून शुद्ध करीन. हा काही आपण अधर्म आपल्या अंतःकरणात जोपासतो त्याच्यापासून
सर्व प्रकारच्या देवाच्या वचनाच्या विरुद्ध वागणूक करणं, या सर्व प्रकारच्या पापापासून आपल्याला देव सोडवू शकतो आणि सोडवतो, असं अभिवचन पहिले योहान 1 आणि 9 मध्ये असं म्हटलेलं आहे. इफिस्कराचं पत्र याचा 4था अध्याय 31 ते 32 मध्ये असं म्हटलेलं आहे की सर्व प्रकारचे कटुत्व, संताप, क्रोध, गलबला व निंदा ही अवघ्या दुष्टपणासह तुमच्यापासून दूर करण्यात येवो आणि तुम्ही एकमेकांबरोबर उपकारिक व कनवाळू व्हा, जशी देवाने ख्रिस्ताच्या ठायी तुम्हाला क्षमा केली आहे तशी तुम्ही एकमेकांना क्षमा करा. या सर्व गोष्टी प्रॅक्टिकल आहेत. मन दुखलेलं आहे, त्रास होत आहे, परत परत स्मरण होत आहे त्या वाईट गोष्टींचं, वाईट अनुभवांचं, त्या जखमा परत परत एखाद्या इंगळत्यावर फुंकर टाकल्यानंतर कसा तो धगधगतो तसं होत आहे अंतःकरणात, ही खरी गोष्ट आहे. पण पवित्र शास्त्रामध्ये देवाचं वचन आपल्याला असं म्हणतं की असल्या प्रकारचा सर्व कटुत्व, सर्व प्रकारचा संताप, सर्व प्रकारचा क्रोध, सर्व प्रकारची ही कालवा कालव, गलबला व निंदा ह्या अवघ्या दुष्टपणासह तुमच्यापासून दूर करण्यात येऊ. पवित्र शास्त्रात या सर्व गोष्टीला दुष्टपणा म्हटलेला आहे आणि हा दुष्टपणा आपल्या अंतःकरणात नसावा. आणि एक सूत्र सांगितलेलं आहे की तुम्ही एकमेकांबरोबर उपकारिक व कनवाळू व्हा, जशी देवाने ख्रिस्ताच्या ठायी तुम्हाला क्षमा केली तशीही तुम्ही एकमेकांना क्षमा करा. आपले सूत्र हेच हवं आहे की देवाने आपल्याला क्षमा केली म्हणून इतरांना आपण क्षमा करावी. हे वचन वाचत असताना मला, मी स्वतःचं जीवन जेव्हा बघतो तेव्हा मला खूप स्क्रीन केल्यासारखं वाटतं स्वतःला. आणि दिस इज समथिंग दॅट makes me introspect my life, my behavior, my attitude. And if we really think about this verse and introspect our life in the light of this particular verse, we might be able to see through and through our behavior and our life in connection with our neighbors, in connection with our friends, in connection with the society as at large. And we will come to know that exactly opposite our behavior generally is. Exactly opposite our life, our attitude is when we deal with people. आपल्या रिलेशनशिप मध्ये अतिशय याच्यापेक्षा निराळं, अगदी विरुद्ध जीवन आपलं असतं. आणि I need to confess myself when I introspect myself that प्रत्येकाबरोबर, एकमेकांबरोबर उपकारिक आणि कनवाळू व्हा. आणि देवाने तुमच्या ख्रिस्ताच्या ठायी जशी तुमच्यावर प्रीती केली, क्षमा केली, तशी तुम्ही एकमेकांवर प्रीती करा. मग पवित्र शास्त्र जर असं आपल्याला सांगतो, पुष्कळशी वचनं आहेत. ती वचनं मागच्या वेळेस सुद्धा आपण बघितलेली आहेत, पण काही महत्वाची वचनं मी आज घेतलेली आहेत. जर संशोधन मध्ये आपण हे बघतो की याच्यामुळे आपल्या शरीरावरती, आपल्या मनावरती, आपल्या इमोशन्स वरती, आपल्या संपूर्ण पर्सनॅलिटीवरती दुष्परिणाम होतात. पवित्र शास्त्र आपल्याला सांगते की हे टाळण्यासाठी तुम्ही एकमेकांबरोबर कनवाळू आणि उपकारशील व्हा. सर्व प्रकारचे कटुत्व तुम्ही काढून टाका. मत्सर, हेवे दावे, लोभ, राग, इतकंच केवळ नव्हे तर संताप, ह्या सर्व प्रकारच्या दुष्टपणाच्या गोष्टी आहेत त्या तुम्ही सोडून द्या. जर मग पवित्र शास्त्र आपल्याला असं सांगतं तर मग आपण काय करावं? आणि व्यावहारिक दृष्टिकोनातून याच्याकडे आपण बघत आहोत. पवित्र शास्त्राच्या आधारे जी वचनं आपण वाचलेली आहेत त्याच्या आधारे आपण काय करावं? पुष्कळशा गोष्टी सांगितलेल्या आहेत पवित्र शास्त्रात की आपण एकमेकांना क्षमा करावी. आणि ही क्षमा करण्यासाठी आपण स्वतः सुद्धा पवित्र शास्त्रातनं स्वतःसाठी आधारभूत अशा गोष्टी शोधू शकतो. पण मला एक सूत्र सांगू द्या. Forgiving heart will meet a forgiving God ultimately, but unforgiving heart will meet with unforgiving God.
क्षमा करणाऱ्याच्या अंतःकरणाला क्षमा करणारा क्षमाशील देव हा भेटेल, नक्कीच भेटेल सरते शेवटी. पण क्षमा न करणाऱ्या अंतःकरणाची गाठ मात्र क्षमा न करणाऱ्या देवाबरोबर होईल. म्हणजेच आजचा जो आपला तारणारा आहे, आज जो तारणाचा प्रसंग आपल्याला आहे, आज जी तारणाची क्षमेची संधी आपल्याला आहे, ती जर आपण गमावली तर उद्या मात्र हा तारणारा आपला न्यायाधीश होणार आहे. आणि प्रत्येकाला या न्यायाधीशासमोर उभं राहून प्रत्येकाला ज्याच्या त्याच्या कर्माचा हिशोब द्यावा लागेल आणि त्याच्या त्याच्या कर्माप्रमाणे त्याला प्रतिफळ मिळेल, हे आपल्याला सर्वांना माहीत आहे. हे सर्व माहीत असून सुद्धा या सर्व गोष्टी पवित्र शास्त्रात राहतात. त्या आपण वाचून पवित्र शास्त्र जेव्हा बंद करतो तेव्हा त्या सर्व गोष्टी त्याच्यातच बंद करतो आणि आपण मोकळे होतो. हे सातत्याने आपले होत असते आणि हा अनुभव आपल्या सर्वांना आहे. मग आपण काय करायचं? आपण जे उपाय यावर करायचे आहेत त्या दोन ठळक गोष्टी मी तुम्हाला सांगतो. आणि त्या बाबतीमध्ये पहिली गोष्ट ही आहे की आपण इतरांना क्षमा करण्यासाठी ज्या गोष्टी आड येतात, इतरांना क्षमा करण्यासाठी ज्या गोष्टी आपल्याला आड येतात, त्या गोष्टी आपल्या जीवनातून आपण काढून टाकायला पाहिजे. We need to get rid of all the obstacles that prevent us from forgiving people. ही पहिली गोष्ट आपण करायला पाहिजे. आणि दुसरी गोष्ट आपण करायला पाहिजे की आपण त्या सर्व लोकांना क्षमेचं दान द्यायला पाहिजे. आणि आपण क्षमा देणार आहोत हा निर्णय आपण घ्यायला पाहिजे आणि देवाच्या मदतीने घेतलेल्या निर्णयाचे पालन आपण करायला पाहिजे. ज्याने आपल्याला दुखावले आहे त्याला क्षमा करण्यासाठी आपण जाणीवपूर्वक निवड करून या डिसिजनची निवड करून ते प्रत्यक्षात उतरवणं याचाही निर्णय आपण घ्यायला पाहिजे. तेव्हा या दोन गोष्टी आपण करायच्या आहेत की क्षमा करण्यासाठी पहिली गोष्ट, ज्या क्षमेच्या आड ज्या गोष्टी येतात त्या आपल्या जीवनातून आपण काढून टाकायला पाहिजे. आणि दुसरी गोष्ट की आपण we have to make a conscious decision to forgive and proceed with the help of God. पहिली गोष्ट, get rid of all obstacles, जे काही आड गोष्टी येतात त्या. वास्तविक इफिस 4 आणि 31 मध्ये आपण आताच वाचलेलं आहे की क्षमा न करण्याची भावना आणि सर्व प्रकारचा दुष्टपणा, कटुत्व, राग आणि सर्व प्रकारची भीती या सर्व गोष्टी आपल्या आड येतात. आणि म्हणून या गोष्टी आपल्या मनातून काढून द्यायला पाहिजे. पहिली गोष्ट, दुसऱ्यांना क्षमा न करण्याची वृत्ती, कटुत्व मनातलं त्या सर्व लोकांच्या प्रती आपल्या मनामध्ये आहे ज्यांनी आपलं वाटोळं केलं, आपल्याला दुःख दिलं, त्रास दिला, त्यांच्या प्रती जो क्रोध आपल्या मनामध्ये आहे, जो अग्नी धगधगत आहे, तो आपण काढून टाकायला पाहिजे. आणि या सर्व गोष्टी एकत्र येऊन एक प्रकारचं दडपण आपल्या मनावर येतं, त्यातून सुद्धा आपण सुटून जाण्याचा प्रयत्न करायला पाहिजे. पण तुम्ही म्हणाल की त्या लोकांनी इतका अक्षम्य गुन्हा केलेला आहे, माझं जीवन त्रास देऊन बर्बाद केलेलं आहे, खूप माझ्या जखमा अजून सुद्धा तशाच्या तशा ताज्या आहेत आणि मला खूप त्रास होतो आणि त्यांना त्यांची शिक्षा व्हायलाच पाहिजे असं आपलं म्हणणं असतं. आणि त्याला सात्विक राग सुद्धा म्हणतात. आणि कदाचित तुम्ही म्हणाल की प्रभू येशू ख्रिस्ताला सुद्धा राग आला होता, त्याने सोटा घेतला आणि मंदिरातले सर्व लोक त्याने चौरंग उलटे केले, त्यांना बाहेर काढलं, म्हणून सात्विक राग प्रभू येशू ख्रिस्ताचा होता. आणि आमचाही सात्विक राग आहे की त्यांनी आम्हाला एवढा त्रास दिला, आम्ही त्यांचं काही वाटोळं केलं नाही, मग आम्ही
मग अपेक्षा करतो की त्यांचंही वाटोळं व्हायला पाहिजे, त्यांना सुद्धा त्रास व्हायला पाहिजे, त्यांना देवाने शिक्षा द्यायलाच पाहिजे. आणि पुष्कळदा असं होतं की ज्या लोकांनी आपल्याला त्रास दिलेला आहे त्या लोकांचं थोडस काही वाईट झालं की थोडस आपल्याला आनंद वाटतो, बरं झालं देवाने शिक्षा दिली म्हणून. पण या सर्व असल्या प्रकारच्या भावना, असल्या प्रकारचा तिरस्कार, ज्याला पवित्र शास्त्रात आताच म्हटलं की सर्व प्रकारचा हा दुष्टपणा, हा आपल्या जीवनातून, आपल्या मनातून कायम स्वरूपात काढून टाकायला पाहिजे. सुडाची भावना आपल्या मनामध्ये ठेवायला नको. पवित्र शास्त्रात देवाने म्हटलं की सूड तुम्ही उगवू नका, देवाच्या क्रोधाला तुम्ही वाढ द्या. इफिस्कराच्या पत्रामध्ये सुद्धा आपण वाचतो की सूड उगवू नका, त्याच्याऐवजी प्रेमाची भाषा ही सांगितलेली आहे. सूड उगवणार पण देवाच्या क्रोधाला वाढ द्या. आणि कधी कधी आपण थोडे धार्मिक होऊन असं म्हणतो की नाही बाबा आपण काय सूड उगवणार नाही, देवाच्या क्रोधाला वाढ द्या, आम्ही काय करणार, देव बरोबर त्यांना त्यांची शिक्षा देणार. ही असं पण म्हणणं बरोबर नाही आहे. आणि या असल्याही मी सूड घेत नाही पण देवाने त्यांचा सूड घ्यावाच, या ही भावना सुद्धा आपल्या मनातून आपण काढून टाकायला पाहिजे. कारण हे अडखळ नाही. दिस इज वन ऑफ द ऑब्स्टॅकल्स टू फॉरगिव्ह अदर्स हू हॅव सिन अगेन्स्ट अस और हू हॅव हर्ट अस. म्हणून क्षमा न करणं, निर्णयाकारणामुळे आणि लोकांचं वाटोळं व्हावं किंवा त्यांना जबरदस्त शिक्षा व्हावी, थोडक्यामध्ये या भावना, हा धगधगता अग्नी आपल्या मनातून आपण काढून टाकायला पाहिजे. ही पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट आपण म्हटलं की आपण निर्णय घ्यायला पाहिजे आणि हा निर्णय कॉन्शियसली आपण अगदी पूर्ण शुद्धीवर राहून हा निर्णय आपण घ्यायला पाहिजे की मी अमुक व्यक्तीला क्षमा करणार आहे, हा निर्णय घ्यायचा. त्यासाठी आपण काय करावं, हा निर्णय घेतल्यानंतर त्या निर्णयाचं पालन आपण करावं. बरेचसे निर्णय आपण घेतो आणि 31 तारखेला, डिसेंबरच्या 31 तारखेला वॉच नाईट सर्व्हिस मध्ये भरपूर आपण निर्णय घेतो आणि 1 तारखेला विसरून जातो जैसे ते. पुष्कळदा आपण प्रार्थना करतो आणि प्रार्थनेमध्ये आपण देवाला म्हणतो की तू जर असं असं करशील तर मी असं असं करेल म्हणून. बरेचसे लोक आमिष सुद्धा देवाला दाखवतात. देवाला आमिषाची काही गरज नाहीये, तो देव कृपा करणारा आहे. मागण्याच्या अगोदर त्याच्या लेकरांच्या गरजा त्याला माहीत असतात. तो सर्व तो दातृत्वाने देतो, काही पक्षपात करत नाही. तेव्हा आमिष मागण्याची गरज नाही किंवा त्याला सांगायला कंडिशनल एक्सपेक्टेशन आपल्याला नको. पण आपल्या एक्सपेक्टेशन्स विथ फेथ, विथ कम्प्लीट फेथ वी शुड बी आस्किंग गॉड. तेव्हा अशा लोकांच्यासाठी आताच आपण हे जे सर्व वचन वाचलेले आहेत की आपण रागाच्या ऐवजी जशी मी तुमच्यावर प्रीती केली तशी तुम्ही त्यांच्यावर प्रीती करा, जशी मी तुम्हाला क्षमा केली तशी तुम्ही त्यांच्यावर प्रीती करा, क्षमा करा. ही गोष्ट आपल्या आचरणामध्ये ठेवण्यासाठी आपण त्यांच्यावर प्रीती करायला, प्रयत्न करायला सुरुवात करायला पाहिजे आणि त्यांच्यासाठी प्रार्थना करायला पाहिजे. पवित्र शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे की तुम्ही त्यांचा राग करू नका तुमच्या एनिमीचा, पण त्यांच्यासाठी प्रार्थना करा. तुमचा एनिमी, तुमचा शत्रू जो भुकेला असेल तर त्याला खायला द्या, तानेला असेल तर त्यांना प्यायला द्या. अशा रीतीने तुम्ही त्यांच्यावर उपकाराची रास करणार. आणि 12वा अध्याय 13वं वचन, रोमकाराचं पत्र, वाईटाने जिंकल्या जाऊ नको पण बऱ्याने वाईटाला जिंक. त्यांच्यासाठी प्रार्थना करा, त्यांच्यावर प्रीती करा. आणि ही तुमच्यावर दडपण म्हणून ही गोष्ट यायला नको, पण स्वतःहून हे आपल्याला मोटिवेशन मिळायला पाहिजे. आणि हे मोटिवेशन मिळण्यासाठी आपल्याला सूत्र एकमेव आहे की जशी देवाने आपल्याला क्षमा केली तशी आपण इतरांना क्षमा करावी. हे सूत्र
याच्याच हे कधी आपण विसरायला नको. मला हा प्रश्न विचारायला पाहिजे की जर पुष्कळ लोकांनी आपलं मन दुखवलं, आपल्याला त्रास दिला, आपलं जीवन सुसह्य नाही पण असह्य केलेलं आहे, तेव्हा आपण काही धुतले तांदूळ नाहीये. कमी अधिक प्रमाणात आपण सुद्धा आपल्यामुळे पुष्कळ लोकांना त्रास झालेला असेल, आपल्या बोलण्यामुळे, आपल्या आचरणामुळे निड्या प्रकारे इतर लोकांना सुद्धा त्रास झाला असेल. तेव्हा त्यांनी काय करायचं? मग हा गोल्डन रूल कम्स इन टू प्ले. जसं इतरांनी तुमच्या बरोबर वागावं अशी तुमची इच्छा आहे, तसंच तुम्ही त्यांच्या बरोबर वागा. दिस इज द गोल्डन रूल, राईट? As you wish others to behave with you, so you should be behaving with them also. तेव्हा हा निर्णय आपण घेत असताना ही माझ्या इच्छेने, देवाच्या कृपेने मी घेत आहे, माझ्यावर तो लादलेला नाही. अँड व्हेनेवर ही गोष्ट आपल्यावर कधी थर्स्ट केलेली असते, तेव्हा आपल्याला ती करायला. मोटिवेशन इज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर एव्हरीथिंग इन आवर लाईफ. If we are self-motivated, we get good results. But anything that is, thrust upon us, there is a resistance, and we don't want to do it. It's with studies also. All the students, you might agree with me. If your parents tell you to study, there is a resentment, and there is always opposition. But you feel like studying. You know that a very short time that you study is very profitable. Anyway, I want to read some verses from the Bible for us, and that is found in Romans 5th chapter from 6th to 10th. I am reading, and this is what should be motivating factor for us to, forgive others. रोमकराचा पत्र याचा 5वा अध्याय आणि मी 6व्या वचनापासून पुढे वाचत आहे. ख्रिस्ताच्या मृत्यूत ईश्वराचे प्रेम प्रकट होते. Just listen carefully. आपण दुर्बळ होतो तेव्हा ख्रिस्त सुसमयी पापी लोकांसाठी मरण पावला. नीतिमान मनुष्यासाठी कोणी मरणारा, चांगल्या मनुष्यासाठी मरण्यास कदाचित कोणी धाडसही करेल. परंतु देव आपल्यावरच्या स्वप्रेमाचे प्रमाण हे देतो की आपण पापी असता ख्रिस्त आपणासाठी मरण पावला. तर आपण जे आता त्याच्या रक्ताने नीतिमान ठरलो आहोत, ते आपण विशेष करून त्याच्याद्वारे देवाच्या क्रोधापासून तरले जाऊ. आपण शत्रू असता, आपण पापी असता, आणि आता देवाचं वचन असं म्हणतं, आपण शत्रू असता देवाबरोबर त्याच्या पुत्राच्या मृत्यूच्या द्वारे आपला समेट झाला. तर आता समेट झाला असता त्याच्या जीवनाने विशेष करून आपण तरले जाऊ. इतकेच केवळ नव्हे, तर ज्याच्याद्वारे समेट ही देणगी आपल्याला आता मिळाली, त्या आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे आपण देवाच्या ठाई जयोत्सव करू. आपण कोणी नीतिमान होतो म्हणून नाही देवाने आपली ख्रिस्तामध्ये क्षमा केली. आपण चांगले होतो म्हणून सुद्धा नाही ख्रिस्त आपल्यासाठी मरण पावला. आपण पापी असताना, आपण दुर्बळ असताना, आपण त्याचे शत्रू असताना ख्रिस्त सुसमयी आपल्यासाठी मरण पावला. आणि हा प्रश्न आपल्या मनामध्ये नेहमी येतो की जर त्या लोकांनी क्षमा आम्हाला मागितली नाही तर आम्ही क्षमा का करायची? खूप तार्किक प्रश्न आहे हा. खूप वेटेज आहे या प्रश्नाला. If those people who have hurt us have never asked for forgiveness, how should I forgive such people? त्यांनी क्षमा मागायची, आम्ही क्षमा करू. But I want to ask you, आता जे प्रश्न आपण वर्सेस आपण वाचलेले आहे, तेव्हा शत्रू असताना, दुर्बळ असताना, पापी असताना ख्रिस्त सुसमयी आपल्यासाठी मरण पावला. Just think about all the crowd, a massive crowd in front of Jesus Christ while he was hung on the cross. कोणी त्याला क्षमा मागितली? ते फरीसी शास्त्री जे सर्व होते, जे वारंवार त्याच्या संपूर्ण सेवेच्या आड येत होते, त्याला त्रास देत होते, अपोज करत होते, त्याच्यावर आक्षेप घेत होते,
कितीदा तरी त्याला मारण्याचा त्यांनी प्रयत्न केला आणि सर ते शेवटी वधस्तंभावर तो होता आणि दी एंटायर क्राउड वॉज अगेन्स्ट हिम. अँड येट while he was in such a pain, जेव्हा तो अतिशय दुःखात होता त्याने, आणि त्याचं दुःख कितीतरी काळापासून सुरू झालं होतं. आपल्याला माहित आहे की जेव्हा गेत्सेमने बागेमध्ये प्रभू येशू ख्रिस्त प्रार्थना करत होता तेव्हा त्याच्या रक्ताचा घाम जो होता रक्त आणि पाण्याचा होता, आणि माझा आत्मा म्हणतो की खूप खिन्न झालेला आहे. त्याचं दुःख आपण वी कॅन नॉट इवन कम क्वाइट व्हेरी any way close to the suffering that Jesus has suffered for us to forgive our sins. कोणी क्षमा मागितली नाही, कोणी क्षमा मागितली नाही. But what a forgiveness that Jesus offered when he said, हे देवा तू यांना क्षमा कर, कारण हे काय करतात यांचं यांना माहित नाही. तुम्ही म्हणाल की मग प्रभू येशू ख्रिस्त देवाचा पुत्र होता, त्याने क्षमा केली. आम्ही थोडी आहोत देवाचे पुत्र, आम्ही तर माणसं आहोत, माणूस आहोत, मनुष्य प्राणी आहोत, आणि दिस इज नॉट पॉसिबल. पण पवित्र शास्त्रामध्ये भरपूर उदाहरण आहेत जे माणसं होते तुमच्यासारखे आणि माझ्यासारखे, त्यांनी इतरांना क्षमा केली. आणि सर्वात जवळचं उदाहरण मला स्टेफनसचं द्यायला पाहिजे. ऍक्ट्स ऑफ द अपोस्टल मध्ये आपण स्टेफनसा विषयी वाचतो. स्टेफनसाचा मृत्यू आपल्याला माहित आहे. त्याला धोंडमार करून त्याला मारून टाकलं, आणि जेव्हा त्याला धोंडमार करत होते तेव्हा सिमिलर प्रेयर त्याने केली की यांचे लोकांची पाप त्यांच्याकडे तू मोजू नको. ही वॉज नॉट द सन ऑफ गॉड, ही वॉज अ मॅन लाईक यू अँड मी. योसेफाचं उदाहरण आपल्या समोर आहे. योसेफाच्या भावांनी काय केलं? त्याला मारून टाकणार होते, त्याचा द्वेष केला, त्याला मारून टाकत होते. बरं झालं रदबदली करून त्याला खड्ड्यात टाकलं, आणि मग त्या प्रवासी लोकांना त्यांनी विकलं वगैरे वगैरे वगैरे. त्या ठिकाणी सुद्धा तुला त्रास झाला. त्या राजाच्या बायकोने, पोटिफराच्या बायकोने त्याला आक्षेप घेतला आणि त्याला खूप त्या ठिकाणी सुद्धा त्रास झाला. पण आपल्या भावांसाठी आपल्या मनामध्ये द्वेष न ठेवता योसेफाने त्यांना क्षमा केली. आपल्याला इसाक याचं उदाहरण आपल्याला माहित आहे. एसाव आणि इसाक त्या गुन्ह्यासाठी आपले हक्क जरी घेतले तरी त्याने क्षमा केली. तो खूप घाबरला होता. माफ करा, याकोब आणि एसाव, सॉरी. आणि जेव्हा याकोब एसावाला भेटायला जात होता तेव्हा त्याने, तो अगोदर गेला नाही, त्याने पुष्कळशे लोक पाठवलेत समोर, आणि त्याला वाटलं की काही झालं तर या लोकांना होईल. पण याकोबासाठी त्याचा भाऊ तयार होता, त्याला आलिंगन दिलं, त्याने क्षमा केली. आणि पवित्र शास्त्रामध्ये कितीतरी उदाहरण आहेत, कितीतरी उदाहरण आहेत. दाविदाच्या हातामध्ये शाऊलाला देवाने कितीतरी वेळेस दिले. त्याने तर त्याच्या झगाचा काठ असा कापतरून दुरून सांगितलं की देवाने आज तुला माझ्या हातात दिलं होतं, पण त्याचं वाटोळच केले नाही, उट्ट काढलं नाही. माझ्या प्रिय मित्रांनो, ही अशी उदाहरणं आहेत, ती माणसांची उदाहरणं आहेत, पवित्र शास्त्रामध्ये आपण वाचतो. आणि म्हणून आज आपल्याला जर आध्यात्मिक आणि शारीरिक आरोग्य प्राप्त व्हायला हवं असेल, आपल्याला मानसिक, आध्यात्मिक आणि शारीरिक आरोग्य असावं अशी जर आपली इच्छा असेल, तर देवाने आपल्याला जशी ख्रिस्तामध्ये क्षमा केली तशी आपण इतरांना क्षमा करावी. याकोबाच्या पत्राच्या शेवटच्या अध्यायामध्ये पाप कबुली आरोग्यासाठी सांगितलेलं आहे. त्याने पाप केले तरी ते देव त्याला माफ करील. आता जो शास्त्रपाठ आपण वाचला त्यामध्ये पक्षघाती माणसाला प्रभू येशू ख्रिस्ताने आले आले असं नाही म्हटलं की मुला उठ आणि आपली बाज उचलून चालू लाग,
त्याने म्हटलं, मुला तुझ्या पापांची क्षमा झालेली आहे. आणि नंतर तो म्हणाला की आपली बाज उचलून चालू लाग. त्याचा शारीरिक रोग बरा करण्याच्या अगोदर त्याचा पापाचा रोग बरा केला. तुम्हाला माहित, जी व्यक्ती तारलेली आहे, ज्या व्यक्तीला हे कन्व्हिक्शन आहे की प्रभूने माझ्या पापांची क्षमा केलेली आहे, तीच व्यक्ती इतरांच्या पापांची क्षमा, म्हणजे इतरांनी जे अपराध केलेले आहेत त्यांच्या विरुद्ध त्यांची क्षमा करण्यासाठी पात्र ठरतात. नाहीतर आपण कितीही शास्त्रवचन वाचलीत, कितीही उपदेश वाचलेत, पण जर देवाने माझ्या पापांची क्षमा केलेली आहे याची खात्री जर आपल्याला नसली, तर मग मात्र इतरांच्या पापांची क्षमा करण्यासाठी आपल्याला जड जाईल, किंवा आपल्याला त्याच्याविषयी काहीच काळी मात्र काहीच वाटणार नाही. माझ्या प्रिय मित्रांनो, आज मग आपण निर्णय घेऊया आणि हा निर्णय मनपूर्वक घेऊ देवाच्या सहाय्याने. आज या विषयावर आपण मनन करत असताना ज्या लोकांच्या विरुद्ध आपल्या मनामध्ये किल्मिष आहे, शल्य आहे, वितुष्ट आहे, राग आहे, त्या सर्व लोकांना मनापासून आज आपण क्षमा देऊया. जर देव आपल्याला क्षमा देतो तर क्षमा न करणारे आपण कोण? जशी ख्रिस्तामध्ये आपल्याला क्षमा मिळाली तशीच ख्रिस्तामध्ये आपण इतरांना क्षमा देऊया. आपण प्रार्थना करू. पवित्र आणि थोर सनाधीश परमेश्वरा, तुझ्या वचनाबद्दल आम्ही तुझे मनापासून उपकार मानतो. आध्यात्मिक, मानसिक, शारीरिक संपूर्ण आरोग्य आम्हाला मिळावं आणि तुझ्या प्रीतीस पात्र असं जीवन जगून तुझ्या आदर्शाच्या प्रकाशामध्ये या क्षमेचं दान आम्ही सर्वांना द्यावं, असा अनुग्रह, अशी कृपा आमच्या सर्वांवर कधी कर. आणि क्षमा न देण्यासाठी ज्या सर्व गोष्टी आड येतात त्या आमच्या जीवनातून काढून टाक. पण तुझ्यापासून आम्ही क्षमा पाहून इतरांना क्षमा देण्यासाठी तू आम्हाला तयार कर, आशीर्वादित कर. येशू आमचा तारणाऱ्याच्या नावात ही प्रार्थना माहिती म्हणून स्वीकार. आमेन.